विचारला आहे. तर आपण लगेचच मित्रांनो या सामन्याला सुरुवात करणार आहोत. आणि या ठिकाणी या भिवंडी तालुक्यातील एक जबरदस्त समालोचक सुभाष धुमाल यांचा सुद्धा इथे मात्र शुभ आगमन झालेला आहे. आपलं सुद्धा मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. अतिशय जबरदस्त क्लायमेट धनेश ट्रॉफी 2022 आयोजित ओमसाई वाचेरे आणि धनेश चिलेवन कुक्से यांच्या माध्यमातून साकारली जाणारी ही धनेश ट्रॉफी मित्रांनो तुम्ही अनुभवता. जबरदस्त या ठिकाणी या स्पर्धेचं नियोजन पांडुरंग शेठ पाटील आणि विश्वास शेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या माध्यमातून ही साकारली जाणारी. तर आपण एक सन्मान करूया. BC4 चे चेअर पर्सन या ठिकाणी अल्ताफ बाली सर आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून हा मेगा सन्मान करणार आहोत. तर मी सन्मान करण्यासाठी सन्माननीय विश्वास शेठ पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. उबदार बायची शाल पुष्पगुच्छ आणि मोमेंटो देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत. बघा भिवंडीमध्ये असा कोणता क्रिकेटपटू नाहीये जो अल्ताफ बाली, भिवंडी नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये असा कोणता क्रिकेटपटू नाहीये जो अल्ताफ बाली यांना ओळखत नाहीये. त्यांनी स्वतःची वेगळी छाप इथे सोडलेली आहे. BC4 चे प्रेसिडेंट आहेत ते आणि खरंच त्यांच्या मार्फत भिवंडीच्या टेनिस क्रिकेटमध्ये खूप मोलाची कामगिरी झालेली आहे. दरम्यान जय शिलार यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन असताना आपण व्हायचं आहे. तुमच्या स्पर्धेच्या माध्यमातून मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. एक सन्मान आहे. सन्माननीय भास्करजी खारीक वाशिरे गावचे समाजसेवक आहेत. त्यांना आपण सन्मानित करणार आहोत. मी वैभव मागे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते भास्करजी खारीक यांना सन्मानित करायचं आहे. तुम्ही पाहू शकाल आपल्या स्क्रीनवर मान्यवरांचा सन्मान. त्यानंतर सन्माननीय मदनजी अर्जुन शेलार वाशिरे गावचे समाजसेवक आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. तर हा सन्मान करण्यासाठी मी पुन्हा एकदा वैभव मागे यांनाच विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मदनजी अर्जुन शेलार यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. तुम्ही पाहू शकाल स्क्रीनवर मान्यवरांचा सन्मान आणि खेळाला आपण सुरुवात करतोय. सलामीची जोडी तुम्ही पाहू शकाल राजा आणि हर्षद चौधरी आणि गोलंदाजीमध्ये सुरुवात केली आपल्या षटकाला ओसामाने. पहिला चेंडू स्वेर पाहिला आपल्याला वाईटच्या स्वरूपात आणि त्यानंतर डॉट चेंडूची फेकी इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. खूपच वेगवान चेंडू मात्र हाताळला. ज्यावेळी वाशिर एंडकडनं गोलंदाजी होते त्यावेळी मात्र गोलंदाज भरपूर त्या एंडने मात्र या ठिकाणी चांगला वापर करत असताना इथे मात्र पुन्हा एकदा एक्सप्रेस डिलिव्हरी जबरदस्त चेंडूची फेकी पाहायला मात्र जागते रवं असं मात्र आव्हान इथे मात्र देत असताना गोलंदाज ओसामा लागोपाठ सलग दुसरा डॉट चेंडू इथे मात्र खेळला जातो या राजाच्या माध्यमातून. कुक्षेगावचे उद्योजक आणि विश्वास पटेलचे खांद्याला खांदा देऊन नेहमीच त्यांना चांगली साथ देणारे आमचे कल्पेजी पाटील हे सुद्धा इथे मात्र उपस्थित झालेले आहेत. आणि त्यांच्या वडिलांच्या नावाने तुम्ही मित्रांनो टॉस बॉक्स पाहू शकता. स्वर्गीय हरिदास लक्ष्मण पाटील त्यांनी पुरस्कृत केलेला आहे टॉस बॉक्स. आपलं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. इथे मात्र इनफिल्डच्या डोक्यावर सुरेख फटका डीप पॉइंटला मात्र जाऊन चेंडू ढळकतोय आणि हा येतोय फलंदाज राजाच्या बॅटमधून चांगला फटका. 4 धाबांसाठी चौकार. बैकफुट पे चले गए, पंच किया गेंद को कवर बाउंड्री की तरफ 4 रन. अतिशय सुंदर फटका मात्र या ठिकाणी राजाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. त्यानंतर पुन्हा इनसाइड आउटचा फटका. वॉट अ शॉट. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पंचांचा इशारा येतोय. 4 धावांसाठी हा चौकार. Jai Masoba Pimplas. Look at that last stroke played on the rise through the extra cover. Couple of bounces cross the boundary. Osama is the very big name. Silver arms of Bhiwandi in Bhiwandi. पुन्हा एकदा उर्ध्व विकेटने आता मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा एक्सप्रेस डिलिव्हरी पडतो. या ठिकाणी बॅटला
किस करून चेंडू मात्र एस्टांच्या पाठीमागे जातो आणि मात्र एसटी रक्षकाने मात्र हा झेल कलेक्ट केला. लागतोय पहिल्या दागता जय मसोबा पिंपलास या संघाला. ये खासियत है उसामा की. योगेश, मैं आपको बताता चलूं कि अभी तक पिछले 5 सीजन में हमने देखा है कि शायद ही कोई ऐसा ओवर हो जहां उसामा को विकेट ना मिली हो. इज द ब्रेक थ्रूअर ऑफ पायनियर स्पोर्ट. नक्कीच विकेट टेकर गोलंदाज आहे आणि त्यांनी मात्र पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण या अगोदर आपण जर पाहिले तर फलंदाजाने त्याच्यावर कुठेतरी हल्लाबॉल चढवण्याचा प्रयत्न केला तो लगातार 2 सलग चौकार त्यांनी मात्र लगावले होते, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्नामध्ये मात्र एच लागल्यानंतर मात्र एसटी रक्षकाने मात्र सुरेख झेल समाप्त केला. हर्षद चौधरी नॉन स्ट्राइक पर है, मैन फ्रॉम दापोडे, और नए बैट्समैन राज बल्लेबाजी को आ रहे हैं. आप देख रहे हैं क्रिकेट का इंद्रधनुष धनेश कप 2022 की सुहानी शाम में आप सभी का हार्दिक हार्दिक स्वागत है. स्वागत है आपका ओम साई स्पोर्ट वाशेरे की तरफ से. ओसामा पुन्हा एकदा मात्र मार्गस्थ होईल. इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न करतो चेंडू अतिशय वेगाने मात्र ट्रॅव्हल झाला डीप थर्डमॅनच्या दिशेने. या ओव्हरमध्ये येणारा हा तिसरा चौकार. कि आपकी किस्मत खराब हो तो आप ऊंट पे भी बैठे तो आपको चूटी काट ले, और किस्मत अच्छी हो तो आसमान से गिरे तो आप खजूर में अटके. तर पहिल्या षटकाचा आपण जर खेळ पाहिला तर इथे मात्र 13 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळतात. एक गडी प्राप्त केला ओसामाने आणि चांगली सुरुवात इथे मात्र आपल्याला जय मसोबा पिंपळास संघाची पाहायला मिळाली. ते म्हणजे पहिले पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये नवीन फलंदाज पाहतोय पण राज ज्यांनी पहिल्याच चेंडूला मात्र सामना केला आणि पहिल्याच चेंडूवर मात्र चौकारानं आपलं स्वतःचं अकाउंट ओपन केलं. आमच्या समवेत सुभाष धुमाल आहेत स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये, त्यांचं सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतो. आता मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात केली जाईल सुप्रीमो एन कडनं आणि त्या एनने मात्र षटकाला सुरुवात करेल गोलंदाज राहिल शेख मॅन फ्रॉम पडगा बोरिवली. मैजिक ऑफ पड़गा और काफ़ी सक्सेस रहे हैं, मिला जुला परफॉर्मेंस रहा है, लेकिन इस गेंदबाज की एक बार चल जाती है तो बल्लेबाज की नहीं चलती. परंतु विकेट आपल्या षटकाला सुरुवात करेल आणि मात्र या ठिकाणी फटका पाहिला तर हवेत केला आहे. चुकीचं शॉर्ट सिलेक्शन करणं, टायमिंग मात्र प्रॉपर झाला नाही. आपण जर कालच्या दिवसाचा 22 जर खेळ पाहिला तर सरपंच चषक आमनेपडा इथे मात्र हर्षद चौधरी या फलंदाज ग्रामीण संघातून खेळत असताना मात्र अर्धशतकी इनिंग्स त्या ठिकाणी मात्र साध्य केली. भरपूर चांगला टचमध्ये आहे आणि तोच फलंदाज तुम्हाला या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतोय. ऑन द राइज खेला था, हवा में ज़रूर थी लेकिन डीप कवर में कैरी नहीं हुई. अगली 2 टीमों को टॉस बॉक्स में तैयार रहना है. अमितुज्जमा फैम टीम मायरा स्पोर्ट्स के कैप्टन और रुपेश और संजय मात्रे फैम टीम महिंद्रा स्पोर्ट्स के कैप्टन. अमितुज्जमा का शो 18 से 21 BC4 सिटी क्रिकेट देखना ना भूलिए. इथे मात्र सरळ बॅटने ऑन दी अप काय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. अरे चेंडूला पाठवलाय डीप लॉंग ऑफच्या सीमेरेषेर पलीकडे एका टप्प्याच्या साह्याने 4 धाबांसाठी हा येतोय चौकार. अड़सठ चौके लगे थे. क्या बात आहे. म्हणजे आपल्याला पाहायला मिळतं की फलंदाज किती चांगला टच मध्ये आहेत सिटी फॉर्मॅटमध्ये आणि त्याचं प्रत्यक्ष उदाहरण आपल्याला या स्पर्धेमध्ये सुद्धा पाहायला मिळतो. या आणि काय जबरदस्त बॅटिंग पाहतो राजकडनं आणि राजचं राज इथे मात्र चालत असताना, कारण 2 चेंडू आतापर्यंत त्यांनी फेस केले आणि दोन्ही चेंडूला मात्र सीमेरेषेचं दर्शन घडवलं. बहुत बढ़िया स्ट्रोक, आंखों के नीचे खेला था, मिड ऑफ आगे खड़ा था, गेंद लॉन्ग ऑफ बाउंड्री पर 4 रन. भावेश पवार, जयेश पाटिल, कुमार गुंड, विवेक शेलार की चौकड़ी ज़बरदस्त परफॉर्म करती हुई इस धनेश कप में. या स्पर्धेतील आज पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील तुम्ही दुसरा सामना मित्रांनो इथे अनुभवता. पॉइंटर स्पोर्ट भिवंडी विरुद्ध जय मसोबा पिंपलास या दोन संघादरम्यान टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय जय मसोबा पिंपलास संघाचा आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धाबा जोडल्या आणि या षटकाला सुद्धा मात्र चांगली
सुरुवात आपण म्हणू शकेल, कारण पहिल्या चेंडूवर सिंगल आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार प्राप्त केला. धावसंख्या आपण पाहू शकता, एक गडी बाद 18 धावा. दुसरं पीटीचं षटक तुम्ही इथे मात्र अनुभवता. राहील पुन्हा एकदा इथे मात्र ग्लान्स केला जातो. शॉट फायनलच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग बरोबर झाली नाहीये. चेंडू हवेत पाहायला मिळाला आणि मात्र मैदानाच्या आतमध्ये झेल समाप्त करत असताना मात्र लागणारा हा जय मसोबा पिंपळा संघाला दुसरा धक्का. कोशिश की थी, बल्ले के ऊपर हैंडल पे लगभग गेंद लगी थी. शॉर्ट फाइल लेग पे कोई गलती नहीं और जय मसोबा पिंपलास को लगने वाला ये दूसरा झटका है 18 के योग पर. पायनियर सबसे सर्वाधिक टोटल बनाने वाली टीम है सिटी क्रिकेट में इस सीज़न में 107 और जय मसोबा पिंपलास सबसे हाईएस्ट चेसिंग टीम है. 51 रन चेस किए थे साइंस स्पोर्ट कारबाओं के सामने वडगर टूर्नामेंट में. परंतु भावी सर, या सत्रात आपण सिटी फॉर्मॅट जर पाहिलं तर कुठलाही संघ कुठल्याही संघाला पराभूत करू शकतो. या अशा प्रकारचे आपल्या टीम्स या सत्रामध्ये पाहायला मिळत आहेत. क्या मेरे मुंह की बात आपने छीनी है. उलट फेर चल रहा है. राहील शेख पुन्हा एकदा इथे मात्र राजन पाटील आला. मात्र राजन पाटील आलेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता त्याने, परंतु टायमिंग प्रॉपर झाला नाही. बॅटच्या स्टिकरला जाऊन चेंडू स्पर्श होतोय आणि चेंडू मात्र निघून जातो बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने. जोपर्यंत चेंडू फील्ड करतील तोपर्यंत 2 धावा इथे मात्र राजन पाटीलच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. भिवंडी का ग्रामीण क्रिकेट फेमस BC4 की तो बात ही अलग है. सारे देश का फेमस फॉर्मेट है. भिवंडी में PTC क्रिकेट फेमस है और ये जो आवाज़ आप सुन रहे हैं वो है PTC वॉइस योगेश पाटिल की. राहील शेख पुन्हा एकदा इथे मात्र चेंज ऑफ पेस व्हेरिएशन पाहायला आपल्याला जोरदार अपील आपण पाहतोय. पंचाकडे मात्र टेक्निक केली जाते आणि या ठिकाणी खेळाडू वृत्ती पाहायला मिळाली, कारण राजन पाटील मात्र पंचांच्या निर्णयाची अपेक्षा केली नाही आणि मात्र स्वतः मात्र या ठिकाणी खेळाडू कक्षामध्ये परतताना राजन पाटिल इतने बड़े क्रिकेटर हैं, वो स्वयं निकल गए. जोरदार तालियां बजाना चाहिए राजन पाटिल के लिए. साजन चले ससुराल नहीं बल्कि राजन चले डगआउट. चांगला क्रिकेट स्पिरिटमॅन इथे मात्र आपल्याला राजन पाटीलकडनं पाहायला मिळाला, कारण त्यांनी पंचांच्या निर्णयाची मात्र त्या ठिकाणी प्रतीक्षा केली नाही आणि लागणारा हा मसोबा पिंपळा संघाला तिसरा धक्का. योगेश, आपको क्या लगता है सूरज डर रहा है? जय मसोबा पिंपलास 6 ओव्हर में कहाँ तक देख रही? नक्कीच यानंतर आपण पाहू शकता की फ्लड लाईट्स ऑन होणार आहेत, तर नक्कीच मित्र म्हणजे की 55-60 पर्यंत नक्कीच पाहावं लागेल. जर 55-60 धावा तर इथे या ठिकाणी जोडल्या गेल्या तर मात्र एक चांगली मॅच क्रीडा रसिकांना पाहायला नक्कीच मिळू शकेल. नए बैट्समैन बल्लेबाजी को राजन की जगह पे आए हैं सचिन मस्के, मैन फ्रॉम पिंपलास. ताबड़तोड़ बल्लेबाजी के लिए काफी जाने जाते हैं. इथे मात्र थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु पायांची हालचाल पाहायला मिळाली नाही. फुटवर्कचा इस्तेमाल तिथे मात्र फलंदाजाने केला नाही आणि या डॉट चेंडूने मात्र आपल्या षटकाची समाप्ती करत असताना गोलंदाज राहील शेख 2 षटकांची समाप्ती. एकूण धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 3 गडी बाद. आई थिंक 20 धावा. टोटल बहुत अच्छा है, लेकिन विकेटों का डिपार्चर थोड़ा ज़्यादा लग रहा है. आप देख रहे हैं क्रिकेट का इंद्रधनुष धनेश कप 2022 में आप सभी का हार्दिक स्वागत है. अगला मुकाबला माहिरा स्पोर्ट्स के कैप्टन अमीदुज्जमा फैम टीम और महिंद्रा स्पोर्ट्स के कैप्टन संजय मात्रे और रुपेश मात्रे फैम टीम. अमीदुज्जमा का शो देखना ना भूलिए. लेट हारून ट्रॉफी चैलेंज क्रिकेट ग्राउंड पे 18 से 21 BC4 फॉर्मेट में. देखिए कुक्से का ये कप है और कुक्से की आवाज़ नहीं बल्कि PTC की आवाज़, मैन फ्रॉम कुक्से. फिर से मैं कहूँगा पहले ही मैच से अच्छा रंग भरे योगेश पाटिल. ऐसा कोई भी दिन नहीं गुजरा आकाशवाणी पे जब मोहम्मद रफ़ी और लता मंगेशकर की आवाज़ नहीं गूंजी, और PTC में ऐसा कोई भी दिन नहीं गुजरा जब योगेश पाटिल की कमेंट्री नहीं गूंजी. क्या बात है सिद्दीक भाई सर, तारीफ के लिए शुक्रिया. तिसऱ्या षटकाला इथे मात्र सुरुवात करेल गोलंदाज फाईक अन्सारी. वाशेरे विलेशकडनं मात्र आपल्या षटकाला सुरुवात करेल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा आपल्या धावफलकावर पाहायला मिळत आहेत.
राईट मोर द विकेटने कुटप्पाचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे परंतु चुकीचा जजमेंट, चुकीचा अनुमान आणि चेंडू मात्र निघून जातो मिड विकेटच्या बाहेर, अर्थात डीप स्क्वेअरच्या दिशेने मात्र जात असताना एका टप्प्याच्या सहाय्याने 4 धावांसाठी चौकार. Faik Ansari, who is the man of the series in Pimplas tournament, one of the class player. आणि भावी सर, तुम्हाला माहिती असेल की मागील ज्यावेळी धनेश ट्रॉफी झाली होती त्या स्पर्धेमध्ये सुद्धा फाईक अन्सारी मॅन ऑफ द सिरीज ज्याने अवॉर्ड स्वीकारला होता. पहिल्या चेंडूवर मात्र चौकारानं स्वागत केलं हर्षदने. अकुट्टेपचा चेंडू होता आणि त्याच्यावर मात्र चांगला प्रहार पाहायला मिळाला. इथे मात्र उर्फी चेंडू सरळ बॅट लॉक करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडूची इथे मात्र समाप्ती पाहायला मिळाली. ये बड़े खिलाड़ी हैं, बहुत अच्छा गति परिवर्तन था और हाथों के पीछे से गेंद को किया था फाइक ने. टिट फॉर टैट जैसे को तैसा जवाब देते हुए हर्षद चौधरी के लिए कमबॅक डिलिव्हरी इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. इथे मात्र मी टायमिंग पटका ताकदीचा मात्र परफेक्टली मात्र टायमिंग झालं नाही आणि त्याचमुळे पाहतो की डीपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चांगली फेकी होते परंतु त्यापेक्षा अधिक चित्त्याच्या सप्लायने मात्र फलंदाजांनी 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या आणि 2 धावेने आता मात्र संघाची धावसंख्या पुढे जात असताना पाहतोय पण 3 गडी बाद 26 धावा. हमारी साफ सुथरी आवाज आप तक पहुंचा रहे AM DJ मॅन फ्रॉम सापे ओसामा. पुन्हा एकदा इथे मात्र लाईन पाहावी लागेल, चुकीची आहे. फारुख बड्डी सरांचा मात्र ठिकाणी आपल्याला वाईटचा इशारा पाहायला मिळतोय. पहिली अवंतर धाव या ओव्हरमध्ये मात्र खर्च करत असताना ओसामा माफ करा फाईक अन्सारी आहे. धावसंख्या पुढे जात असताना तुम्ही पाहता 27 धावा. सायंकाळचा 17 आणि या स्पर्धेतील दुसरा सामना तुम्ही मित्रांनो पाहता जय मसोबा पिंपलास विरुद्ध पॉइंटर स्पोर्ट भिवंडी. इथे मात्र पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न, परंतु फटक्यावर मध्ये पाहिले तर टायमिंग पुन्हा एकदा दुललं नाही. डीप स्क्वेअर लेगकडे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फेकी इथे मात्र होत असताना तुम्ही पाहता 1 धाव पुन्हा एकदा इथे मात्र ठिकाणी पूर्ण गेली. तुम्ही पाहू शकाल पांडुशेठ धर्मा पाटील, विश्वासजी अनंता पाटील आणि त्यांचे सहकारी ओमसाई वाशेरे, धनीश इलेवन कुकसे आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून साथ देणारे अर्थात विवेक शेलार असतील, भावेश पवार असतील, जयेश पाटील असतील, कुमार गुंड असतील. सर्वांची अपार मेहनत. चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन, फ्लॅटेड डिलिव्हरी आणि त्यामध्ये मात्र फलंदाज सचिन मस्के हा बीट होतो. या लगातार दुसरा डॉट चेंडू इथे मात्र खेळतोय फलंदाज सचिन. Yes, this is the quality bowling. One boundary so far in this over. Then 5 contained batsmen keep and quiet. याच परिस्थितीत एक नामवंत खेळाडू अर्थात यतीश शेलार यांचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. आपलं सुद्धा मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. इथे मात्र फटका तर खूपच छान आहे. ऑन साईडला पूल केला जातोय, परंतु चेंडू मात्र एका टप्प्याच्या साह्याने ड्रीपमध्ये मात्र पकडला जातोय. एकाच ॲक्शनमध्ये फील्ड केलं आणि चांगल्या पद्धतीने इथे मात्र फेक केली आणि अशा रीती 3 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त होत असताना 3 गडी बाद 3 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा. ये देखिए किस तरह से खींच के मारा था, लेकिन बढ़िया फील्डिंग डीप में. योगी जरूर मैं आपसे पूछना चाहूँगा प्रिंस मूवीज के टेलीकास्ट के बारे में. डू यू थिंक इज प्रिंस मूवीज द किंग ऑफ टेलीकास्ट? नक्कीच, कारण साफसुथरं टेलिकास्ट, क्लीन अँड क्लिअरिटी हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. आमनेगावचे सन्मानित कल्पेशजी पाटील यांचं सुद्धा इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. तुमचं सुद्धा मी धनेश चषक 2022 मध्ये आयोजकाच्या वतीने मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. धन्यवाद योगी. ओम साई स्पोर्ट वाशेरे ऑर्गेनाइज. आप देख रहे हैं क्रिकेट का इंद्रधनुष धनेश कप 2022 में आप सभी का हार्दिक स्वागत है. या स्पर्धेमध्ये एक वैशिष्ट्य आहे की प्लेअर ऑफ द डे आपण रोज एक खेळाडूला मात्र ते पारितोषिक देणार आहोत आणि त्याचे पुरस्कर्ते आमनेगावचे उद्योजक कल्पेशजी पाटील यांचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. राइल शेख को कंटिन्यू रखा गया है. इस मरतबा एलिवेशन नहीं है, फोर्स किया है
लेकिन फील्डर भी नहीं पहुंच पाए। 2 रन बना लिए बैट्समैन सचिन मस्के ने। 2 रन से पंकज खड़त फैम टीम जय मसोबा पिंपलास का स्कोर 31 रन 3 विकेट। यापुढे तुम्ही महिंद्रा स्पोर्ट भिवंडी संघाला खेळताना इन ॲक्शनमध्ये पाहणार आहात तर याच परिसरातील एक नामवंत खेळाडू अर्थात सुरेश पारदी यांचं सुद्धा इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे। आपला सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। राइल की गेंद, ओ माय गॉड क्या गेंद थी, लगा था कि लड्डू की तरह गेंद आई है, शॉट खेलेंगे, लेकिन बलून डिलीवरी थी, अपने आप को यॉक कर लिया था। अचंबित रह गए सचिन मस्के। पण नक्कीच राहीलचं एक वैशिष्ट्य आहे की त्याचा जो स्लोअर वन चेंडू आहे तो घातक ठरतो या आणि त्याचमुळे मात्र या खेळाडूने एवढी मोठी उंची गाठली आहे टेनिस क्रिकेटच्या खेळामध्ये। धीमा पॉइजन कहाँ जाता है इस मर्तबा, फिर से बढ़िया गेंद। आप राहिल अपने जूम में आते हुए लगातार गेंदों में बहुत अच्छा परिवर्तन कर रहे हैं। पहले ओवर में कितने रन दिए थे वहाँ पर राहिल ने? सिर्फ 7 रन दिए थे और 2 विकेटें ली थी, और इस ओवर में भी अब बांधे रखा है। लेग बाय का इशारा है अंपायर का, 1 रन स्कोर में आता हुआ। अच्छी बॉलिंग कर रहे हैं। राहिल की गेंद खींच के मारने की कोशिश, कान के पास से जाती हुई अरशद चौधरी के, और पूछती भी हाल कैसा है जनाब का। बहुत बढ़िया गेंद। सुरुवात आपण जर पाहिली तर अतिशय जबरदस्त सुरुवात पाहिली होती 13 धावा, परंतु त्यानंतर गोलंदाज कमबॅक केलं। राहिल शेख फिर गति परिवर्तन, लगातार भिन्न भिन्न प्रकार की गेंदें कर रहे हैं, और हर्षद चौधरी जो कि काफ़ी फॉर्म में चल रही इस सीजन में, काफ़ी परेशान लग रहे। सचिन मस्के गए उनको कुछ कहने के लिए। स्कोर मानो अटक गया है यहाँ पर 32 रन। मैजिक ऑफ पड़गा का जादू चलता हुआ धनेश कप में। राहिल शेख तेज तरार गेंद, बैकफुट पे गए, कट किया बहुत ही खूबसूरती के साथ, पॉइंट बैकवर्ड में 4 रन। ताकत ज्यादा और ताकत कम, मिनिमम एफर्ट मॅक्झिमम रिझल्ट। नक्कीच आपण जर पाहिलं तर शक्तीचा कमी वापर केला आणि युक्तीचा जास्त वापर केला, आणि काय जबरदस्त कलाकृती या फटक्यावर पाहायला मिळाली, आणि शेवटच्या चेंडूवर मात्र हर्षदने मात्र या ठिकाणी चौकार प्राप्त केला। तर अशा रीतीने 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे। तर राहिलचं चांगला स्पेल पाहिला आपण, 2 षटकांचा त्याने स्पेल हाताळला, 13 धावा फक्त खर्च केल्या आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट्स त्याने प्राप्त केले। वॉट बॉलिंग, यस एक्सलेंट बॉलिंग स्पेल फ्रॉम राहिल शेख। 2 overs 13 रन एंड 2 विकेट। 4 ओवर की समाप्ति के बाद स्कोर है इस वक्त जय मसोबा पिंपलास का 36 रन 3 विकेट। अगली 2 टीमों को टॉस के लिए टॉस बॉक्स में रिपोर्ट करना है। अमितुस जमा टीम के कैप्टन महिरा स्पोर्ट, और रुपेश मात्रे और संजय मात्रे फैम टीम महिंद्रा के कैप्टन। सूरज अब डूबने की तैयारी में फाइक मुड़ते हुए। इस मरतबा बढ़िया ड्राइव आउटफील्ड में खेला है, बहुत बढ़िया फील्डिंग। डीप से आए थे माजिद बोबड़े, 1 रन। 1 रन से स्कोर आगे सरकता हुआ 37 पे पहुंचा है। आज के जो मैचेस है, इसके बाद माहिरा और महिंद्रा, उसके बाद आमान स्पोर्ट और बंटी, उसके बाद बालाजी और आरडी। ओ गति परिवर्तन, क्या बॉल था, बैट्समैन सोच में पड़ गए थे। ये देखिए बल्ला भी घुमा दिया था। अच्छी बॉलिंग हो रही है पायनियर की तरफ से। फाइक अंसारी राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए, फिर से बढ़िया गेंद, लंबाई को खींचा लेकिन वाइड घोषित करते हुए अंपायर दूसरे मोहल्ले में चले गए फाइक। एक रन से जय मसोबा पिंपलास 38 रन 3 विकेट। तलुली एंड से राहिल शेख ने बहुत अच्छी बॉलिंग की। उसामा थोड़े से महंगे साबित हुए, लेकिन विकेट तो उन्होंने दिला ही दिया।
फाई की गेंद हुक करने की कोशिश, कमाल की शॉर्ट पिच गेंद थी, राइजिंग एंड सरप्राइजिंग। बैट्समैन अरशद चौधरी के कान में झिंग झिंग झिंगाट का गाना सुनाती हुई पहुंची विकेट कीपर के पास। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए इस मर्तबा बहुत ही खूबसूरती के साथ टर्न कर दिया पैरों के सामने। 1 रन बना, हाँ ना चलती हुई, और सचिन मस्के रन आउट। ही विकेट फेकली आहे, कारण पूर्णपणे स्ट्रगल तो करत होता. आजपर्यंत आपण विचार केला तरी 5 चेंडू मात्र डॉट केले, एकूण 8 चेंडू त्याने सामना केला, फक्त 4 धाबा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. आणि मला असं वाटतं की कुठेतरी ही विकेट त्याने सॅक्रिफाइस केली आहे हर्षद चौधरीसाठी. यस, एब्सोल्युटली ट्रू. देखिए जयमसोबा पिंपलास को भले से पायनियर रात के वक्त खेलेंगे, अब ठंडी हवा के झोंके वादियों से बहते हुए बहुत ही खुशगवार मौसम, खुशनुमा मौसम आप देख रहे हैं, आइडियल क्रिकेट कंडीशन, बहुत ही सुहानी शाम। शाम होते ही चिरागों को बुझा देता हूँ, दिल ही काफ़ी है तेरी याद में जलने के लिए। लेकिन आप धनेश कप की याद में जलने के लिए तैयार हो जाइए अगली 5 शामों तक। फाइक अंसारी वॉशर एंड से मुड़ते हुए कुणाल मात्रे के लिए केएम इस मरतबा बैकफुट पे गए, पंच किया गेंद को एक्स्ट्रा कवर में, 1 रन बना, 30 थ्रो पहुंचा अकबर का डीप से, बैकअप अच्छा था, 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ जयमसोबा पिंपलास का 39 रन। योगी आपकी मालूमात के लिए कि जयमसोबा पिंपलास और पायनियर के बीच इससे पहले भी एक मुकाबला हुआ था जिसको पायनियर ने जीता था। फाइक अंसारी वाशर एंड से इस मर्तबा तान दिया, सजनी चली शाम के वक्त साजन के घर, 6 रन। कटी, उसे बल्ले पे लपेट लिया, फेंक दिया आउट ऑफ पार्क, हाई एंड हैंडसम, 6 रन। 5 ओवर की समाप्ति, जयमसोबा पिंपलास ने बनाए हैं 45 रन। टीवी मॉनिटर पे 45 होना चाहिए, 45 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स। डेथ ओवर में क्या लगता है कहां तक देख रही होंगी जयमसोबा पिंपलास? एक चांगला फलंदाज आहे हर्षद चौधरी यांनी मात्र चांगला फटका त्याच्या बॅटमधून तुम्हाला शेवटच्या चेंडूवर पाहायला मिळाला. एक पारितोषिक आलेला आहे, प्रत्येक फलंदाजासाठी सुवर्ण संधी असेल. स्वर्गीय विनोद पाटील यांच्या स्मरणार्थ सन्माननीय कुक्षीगावचे उद्योजक पंडित बाळराम पाटील यासकडनं सिक्सर हॅट्रिकसाठी तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज त्या फलंदाजाला दिलं जाणार आहे. डेथ ओवर बचा है तो अच्छे बैट्समैन पिच पर हैं, कुणाल मात्रे और उनके साथ हर्षद चौधरी अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। हर्षद डेथ ओवर में मोर्चे पे लगाया जा रहा है गेंदबाज अकबर शेख को। पानियर बी के कैप्टन भी हमारे बीच में बशीर पांसवारे, आपका भी हार्दिक स्वागत है। अकबर शेख राइट आर्म ओवर द विकेट, फुल टॉस गेंद, सीधा ड्राइव, लॉन्ग ऑफ के ऊपर, 6 रन। हम दोनों दो वहीं बाली ट्रॉफी आए दिन बाहर के
11 से 25 तारीख को आपको फॉर्म लेके सबमिट करना है। निकल के मारा है, एक और आसमानी टोला, ये भी गेंद साइड स्क्रीन के ऊपर 6 रन। और डेथ ओवर में बहुत ही घातक बल्लेबाजी हम देख रहे हैं यहां पे कुणाल मात्रे की। गजब की बल्लेबाजी, गजब का शॉट। आणि टॉस जिंकून भावेश सर फलंदाजी करण्याचा जो निर्णय घेतला होता तो आता मात्र कुठेतरी योग्य ठरत असताना यस, क्योंकि फ्लड लाइट की रोशनी में, और वहीं तो कप्तान ने कहा था। स्कोर इस वक्त 58 रन। महिंद्रा स्पोर्ट्स के कैप्टन, लास्ट ऑफिशियल कॉल, और महिंद्रा स्पोर्ट्स के कैप्टन, और इस टॉस को अंजाम देंगे वॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या और आवाज की मलेका कोइनकर रेशमा मैकर, किंग वॉइस एंड क्वीन वॉइस। दरम्यान या ठिकाणी शुभागमन दिलेलं आहे उत्तरशी शिलफाट्याचे उद्योजक सन्माननीय आकाश शेठ पाटील यांचं इथे मात्र शुभागमन दिलेलं आहे। विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। तुमचं धनेश ट्रॉफी 2022 मध्ये आयोजकाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। राइट आर्म ओवर द विकेट, इस मरतबा टर्न कर दिया ऑन साइड में, दूर से खिलाड़ी झपट रहे, 1 रन बना, खराब फील्डिंग, 2 रन पूरे किए और 2 से ज्यादा कुछ भी नहीं, स्ट्राइक अपने हाथ में रखा है। कुल स्कोर आगे बढ़ता हुआ 60 रन, 60 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट। फाइनल ओवर चलता हुआ महिंद्रा स्पोर्ट्स के कैप्टन अमीदुज्जमा स्पॉन्सर भी आ चुके, उनके शो को देखना ना भूलिए। लेट हाजी मोहम्मद हारून ट्रॉफी 18 से 21 तारीख चैलेंज क्रिकेट ग्राउंड। इस मरतबा फिर निकल के मारा है, लेकिन पहले बाउंस पे गेंद लॉन्ग ऑफ पे पहुंची है, 2 रन बना लिए कुणाल मात्रे ने। योगी कदमों का बहुत जबरदस्त इस्तेमाल आणि हे चांगली बॅटिंग स्लॉग ओव्हर मध्ये आपल्याला कुणाल म्हात्रेच्या माध्यमातून पाहायला मिळते। कारण आतापर्यंत आपण जर पाहिलं 2 षटकाराच्या साहाय्याने मात्र वैयक्तिक 17 धावांवर केलतोय आणि फक्त 5 चेंडूचा त्यांनी सामना केला आहे। मौल्यवान धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत। स्कोरिंग में थोड़ा सा करेक्शन है, बैकफुट पे गए, पुल पावरफुल वंडरफुल खींच के मारा, 6 रन। हम दोनों दो प्रेमी दुनिया छोड़ चले, जीवन की हम सारी रस्में तोड़। स्कोरिंग में करेक्शन है, 67 रन हो चुके हैं, 67, लेकिन अब पायनियर की कठिनाइयां बढ़ती हुई। 22 रन दे डाले 5 गेंदों पर अकबर शेख ने। पावर हिटर अब भिवंडी के सामने पावर हिटिंग कर रहे हैं कुणाल मात्रे। प्लेयर ऑफ द डे साठी आपण गिफ्ट हॅम्पर देणार आहोत त्या खेळाडूसाठी। त्याचे पुरस्कर्ते कल्पेशजी पाटील आमनेगावचे उद्योजक ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतो। आखिरी गेंद 22 दे चुके हैं, कुणाल को बल्ले पे पूरी तरह नहीं आई, अंदर लगी, 1 रन बना। डीप स्क्वायर लेग पर जब तक गेंद को उठाते 30 कदमों से भागते हुए 2 रन पूरे, तो कुल मिलाकर 69 बने और 70 का लक्ष्य रखा है पायनियर स्पोर्ट्स के सामने। आइए दोस्तों, अगले टॉस की तरफ हम जा रहे हैं। खेलने वाली टीमें महिंद्रा स्पोर्ट और महिंद्रा स्पोर्ट। टॉस बॉक्स में मैच रेफरी शकील कुट्टी, मैच रेफरी शकील कुट्टी के साथ 2 स्टार। कुछ लोग दिलों पे राज करते हैं, कुछ जहनों पे करते हैं, कुछ तालुके पे करते हैं, कुछ जिले पे करते हैं, लेकिन इस जोड़ी ने क्रिकेट नगरी पे राज किया है। इट्स ओवर टू वॉइस ऑफ इंडिया किंग वॉइस हरीश पंड्या एंड रेशमा महकर क्वीन वॉइस। थैंक यू सो मच। टेनिस क्रिकेट भिवंडी में तो राज आपका ही है, सिद्दीक भाबे सर। नमस्कार सर्वांना, तुम्ही पाहत आहात ओम साई वाशेरे आयोजित धनेश चषक 2022 टेनिस क्रिकेटचं इंद्रधनुष्य। आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत द वन अँड ओनली वॉइस ऑफ इंडिया। थैंक यू सो मच रेशमा, तारीफ के लिए आपका बहुत बहुत शुक्रिया। लेकिन वाकई में आप भी काबिल तारीफ है, क्योंकि ये चांद सा रोशन चेहरा, जुल्फों का रंग सुनहरा, ये झील सीनी की आंखें
कोई राज है इनमें गहरा, तारीफ करूं क्या उसकी जिसने आपको बनाया। तो माशाल्लाह, आइए थैंक यू सो टॉस की मच। तरफ आगे बढ़ते हैं। हमारे मैच रेफरी शकील कोटी साहब आ चुके हैं। हमीदुज़्ज़मा अंसारी साहब, माहिरा स्पोर्ट्स के कैप्टन, आपको हमारे साथ जुड़ना है। महेंद्र स्पोर्ट भिवंडी संघाला मी विनंती करतो की आपण त्वरितच नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। महेंद्र स्पोर्ट भादवड संघाच्या कॅप्टनला शेवटचा ऑफिशियल कॉल आहे की आपण नाणेफेकीसाठी त्वरितच यायचं आहे। सुस्वागतम। दोन्ही संघनायक आलेले आहेत आणि आता आपण नाणेफेक करणार आहोत। कॉल कोणाचा असणार आहे? जो कॉल करेल अपोजिट कॅप्टन टॉस करेल। सो कॉल कोणाचा असेल? सो महिंद्रा स्पोर्ट्सचा कॉल आहे। टेल इज अ कॉल अँड इट्स हेड। दैट मीन्स माहिरा स्पोर्ट्स वॉन द टॉस। अमित भाई, सबसे पहले तो माहिरा स्पोर्ट्स की स्थापना हुई और आज लगभग हर टूर्नामेंट आप खेल रहे हैं, टूर्नामेंट ऑर्गेनाइज भी करने जा रहे हैं। यहाँ पे ये जो पांडुरंग धर्मा पाटिल साहब और हमारे विश्वासानंदा पाटिल ने ये जो शो आयोजित किया है, यहाँ से क्या इंस्पिरेशन लेकर जाएंगे जब आपका टूर्नामेंट स्टार्ट होगा? जैसे कि पांडुरंग धर्मा जी ने जो ऑर्गेनाइजिंग किया है, देखने में काफ़ी अच्छा लग रहा है। आज फर्स्ट डे है बट इसका चार्म अभी पूरे भिवंडी शहर और ग्रामीण में छा गया है। तो थोड़ा बहुत हम भी इससे इंस्पायर होंगे और इतना नहीं तो एटलीस्ट 40 to 50% अपना शो ऐसा करने की कोशिश करेंगे। क्या बात है, इंशाल्लाह। क्या डिसीजन लिया आपने? फील्डिंग करेंगे। थँक यू सो मच। आपल्यासोबत आहेत महिंद्रा स्पोर्ट्सचे कॅप्टन विजय। विजय, तुझ्या नावामध्येच विजय आहे आणि आम्ही पाहिलं म्हणजे जसं हरीश सर आणि मी बोलत होतो की क्रिकेटसाठी मुलांना काय काय करावं लागतं। पळत पळत येत होता, मोबाईल पडला तरी सुद्धा मोबाईल घेतला आणि लगेच टॉससाठी आला। कसं वाटतं आज इकडे येऊन? मस्त ग्राउंड सजवलंय स्वर्गीय रामदास बाबा शेलार, खेळायला मजा येईल या टुर्नामेंटमध्ये। टॉस किती इम्पॉर्टंट होता? इम्पॉर्टंट होताच, पण आता का ते काय नाही, बॅटिंग करू आम्ही पहिल्यांदा। थैंक यू सो मच। तो दोस्तों, माहिरा स्पोर्ट्स जो है इन्होंने टॉस जीता और पहले फील्डिंग करने का फैसला किया है और ये मैच लेकर आपके सामने मुखातिब होंगे कुछ देर बाद। तब तक देखते रहिए धनेश चषक 2022। थैंक यू। ओवर टू यू, कमेंट्री बॉक्स। महिंद्रा स्पोर्ट्सच्या संघनायकांनी आमच्या आयोजन समितीच्या मेंबर्सना भेटायचं आहे। महिंद्रा स्पोर्ट्स कॅप्टन विजय, आपणास विनंती, आपण ऑर्गनायझिंग कमिटीला भेटायचं आहे लगेच। धन्यवाद। तर आताच नाणेफेकी इथे मात्र संपन्न झाली। टॉस जिंकला महिरा स्पोर्ट्स संघाने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय। फ्लड लाईट्स या ठिकाणी ऑन झालेल्या आहेत आणि काही दृश्य दिसते आपल्याला, अगदी विहंगम दृश्य।
टार्गेट आहे आपण जर पाहिले तर 70 धावांचं आणि या त्या 70 धावांचा पाठलाग पॉइंटर स्पोर्ट भिवंडी या संघ मात्र पाहूया कशा रीतीने मात्र करेल. सलामीची जोडी शाहिद खान विथ ओसामा ज्युनियर आणि या षटकाला सुरुवात करेल गोलंदाज राजन पाटील. पहिल्या चेंडू इथे मात्र हवेत खेळला गेला आणि मात्र शॉर्ट कव्हर पॉइंटला मात्र सुरेख झेल टिपला गेला आणि शाहिद खानची खेळीचा अंत या ठिकाणी होत असताना लागतोय पॉइंटर या टीमला पहिला धक्का. पहला विकेट बहुत जल्दी गिरा है योगेश, लेकिन इसका मतलब ये नहीं कि पहला विकेट गिरा है तो रन अभी भी बन सकते हैं. सबसे बड़ी बात है सेल्फ कॉन्फिडेंस. शाहिद खान ने कोशिश जरूर की क्योंकि वो उनका नेचुरल स्टाइल है अग्रेसिव क्रिकेट खेलना, और ऐसा करते समय कभी कभी आप 4-6 रन भी बना लेते हैं और कभी कभी आपका विकेट भी जाता है. लेकिन यस, दिस इज अ गोल्डन डक और यहाँ पर जय मसोबा पिंपळास टीम जो है इसने शुभ शुरुआत की है ऐसा हम कह सकते हैं. नक्कीच, परंतु गोलंदाज ज्यावेळी पंड्या सर एखाद्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर विकेट्स घेत असेल तर त्याचा कॉन्फिडन्स मात्र उंचावतो आणि तीच चेंडूची फेकी इथे मात्र आपल्या राजन पाटीलकडनं पाहायला मिळाली. अब नए बैटर जुल्फिकार. नवीन फलंदाज जुल्फिकार येतोय वन डाऊनला, कारण पहिलाच धक्का इथे मात्र शून्यावर लागतोय. पॉइंटर या संघाला तुम्ही पाहिला ती सुरेख झेल समाप्त करण्यात आला. इथे मात्र चांगल्या चेंडूची फेकी आपण पाहतोय. थोडंसं दुरून खेळण्याचा प्रयत्न केला मात्र इष्टाच्या पाठीमागे मात्र तुम्ही पाहू शकाल थोडीशी बॅकफूटला गेले होते. वजन ट्रान्सफर केला इनफिल्डच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये मात्र कुठलाही संपर्क झाला नाही. बहुत अच्छा ऑफ कटर करने का प्रयास था, टप्पा खाकर गेंद स्ट्रेट गई. एक अनयूजुअल बॉलिंग एक्शन राजन पाटिल का. शॉर्ट रनअप, परंतु चांगली सुरुवात इथे मात्र सुरेख टायमिंग अगदी बॅटच्या रडारमध्ये चेंडू पाला म्हणतो. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मात्र चेंडू अतिशय वेगाने चेंडू ट्रॅव्हल झालाय. आउटफील्ड फास्ट आहे, थांबणार नाहीये आणि हा येतोय जुल्फिकारच्या बॅटमधनं दर्शनीय स्ट्रोक चौकार. बहुत ही बेहतरीन टाइमिंग. जुल्फिकार से यही उम्मीद की जाएगी. पावर प्ले का ओवर है. देखिए किसला ट्रिगर मूवमेंट 2 कदम आ गया है और बल्ले की फिनिशिंग आप देखिए. पावर प्ले में इसी तरह के शॉट्स खेलने चाहिए और वो जुल्फिकार ने बेहतरीन आगाज किया. इथे मात्र पुन्हा एकदा सुंदर एक फटका पाहायला मिळतोय, परंतु लॉंग ऑनवर मात्र शतरंजी सज्ज आहेत, चूक होणार नाही आणि तिथे मात्र झेल टिपला गेला कुणाल म्हात्रेच्या माध्यमातून आणि मोठी विकेट तिथे प्राप्त केली गोलंदाज राजन पाटीलने. राजन पाटिल की तारीफ करनी होगी. उन्हें पता है जुल्फिकार अपने स्ट्रोक के लिए जाएंगे. जुल्फिकार ने स्ट्रोक बेहतरीन खेला लेकिन ना ऊंचाई नाप पाए ना अंतर, और कुणाल म्हात्रे जो बेहतरीन क्षेत्ररक्षकों में के एक गिने जाते हैं उन्होंने उस कैच को अंजाम दिया और पायनियर ने अपना दूसरा विकेट बहुत जल्दी खोया. राजन पाटिल की तारीफ करना चाहूँगा. एक बिल्कुल अजीबो गरीब बॉलिंग एक्शन है, लेकिन मेरी बॉलिंग एक्शन पे मत जाइए, मेरे अटैक पे जाइए. और उन्होंने वहाँ पर अटैक किया और विकेट लेकर खड़खटाक किया. तुम्ही आपल्या स्क्रीनवर पाहू शकता, अतिशय हे जबरदस्त दृश्य तुम्ही पाहू शकाल. जी बिल्कुल चांद के ऊपर हमारे कैमरे का फोकस है. सिद्दीक भाई होते तो ज़रूर इसके ऊपर कुछ शायरी कह देते, लेकिन मुझे ज़्यादा तो नहीं आता. लेकिन हम किसी से कम नहीं फिल्म का गाना याद आता है, चांद मेरा दिल चांदनी हो तुम. वो गाना याद जरूर आ रहा है. और आज चांदनी रात में क्रिकेट हम देखने जा रहे हैं. धनेश चषक 2022. तर पहिल्या षटकाचा खेळ अजूनही सुरू आहे. 2 इथे मात्र विकेट्स गमावले पॉइंटर या संघाने. धावसंख्या फक्त आपल्या पाहायला मिळतोय 4. 70 धाबांचा पाठलाग करतोय प्रतिस्पर्धी संघ. आपण जर पाहिला तर इथे मात्र या ठिकाणी रूम बनवण्याचा प्रयत्न करतो. भरपूर वेगाने चेंडू इथे मात्र हाताला गेला आणि ज्या षटकाची सुरुवात हवी होती या मसोबा पिंपळास या संघाला, तो षटक आता मात्र हाताळतोय राजन पाटील.
देखिए राजन पाटिल का जब बॉलिंग ग्रिप आप देखते हैं ना तो आपको लग रहा है कि वो ऑफ कटर करेगा, लेकिन बीच में एक स्ट्रेट डिलीवरी डाल देते हैं, सरप्राइज बॉल, स्टॉक बॉल. पुन्हा एकदा इथे मात्र चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला, व्हेरिएशन ऑन साईडला मात्र ट्राय करतोय डीप मिडविकेटला मात्र हर्षद चौधरी आहेत, जोपर्यंत चेंडूला जाऊन उचलून फेक करतील तोपर्यंत मात्र 2 धावा इथे मात्र फलंदाजाने कंप्लीट केल्या. फलंदाज आहेत ओसामा ज्युनियर आणि अहमद. तर पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त होत असताना तुम्ही पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या तुम्ही पाहू शकाल. पंचांचा 1 शॉटचा इशारा पंच परेश महाजनच्या माध्यमातून. काय जबरदस्त पंचगिरी आपण पाहतोय, अगदी घारीची नजर. तर शेवटच्या चेंडूवर 21 धाव इथे मात्र जोडली जाईल धावफलकावर. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तुम्ही या धावसंख्या पाहू शकाल, 2 गडी बाद 5 धावा. दोस्तों आप सभी का हार्दिक स्वागत है ओम साई स्पोर्ट्स वाशेरे आयोजित धनेश चषक 2022 में. आयोजक पांडुरंग धर्मा पाटिल, ओम साई वाराई अध्यक्ष, विश्वास अनंता पाटिल, माजी सरपंच वाशेरे और वाशेरे ग्रामस्थ का विशेष आभार. दोस्तों इस टूर्नामेंट के लिए जो टी शर्ट हमें स्पॉन्सर किए सन्माननीय रघुनाथ पाटिल, एक्स सरपंच कुकसे शिवसेना विभाग प्रमुख, इनका बहुत बहुत शुक्रिया. टी शर्ट के हमारे स्पॉन्सर है भरत पाटिल, एक्स सरपंच कुकसे, भारतीय जनता पार्टी नेता, इनका बहुत शुक्रिया. एक और हमारे टी शर्ट के स्पॉन्सर है रविंद्र धर्मा पाटिल, प्रकाश राजन पाटिल और आनंद धर्मा पाटिल, इनका बहुत बहुत शुक्रिया. भिवंडी सिटी क्रिकेट BC4 फॉर्मेट में पहले इनाम के स्पॉन्सर है ईगल ग्रुप पड़गा, इनका बहुत बहुत शुक्रिया. BC4 फॉर्मेट में सिटी क्रिकेट में दूसरा इनाम जो है इसे स्पॉन्सर किया है मनोहर भोईर, भोईरपाड़ा कुकसे, इनका विशेष शुक्रिया. तर दुसऱ्या षटकात आपण खेळ इथे मात्र पाहणार आहोत आणि षटकाला सुरुवात करेल सुप्रीमो एन कडनं मेघनाथ मस्के, मॅन फ्रॉम पिंपलास, आणि सामना करेल फलंदाज हम्माद. इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट, फटका तर खूपच छान गॅपमधून ट्रॅव्हल झालाय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. चेंडूचा मात्र पाठलाग करतोय क्षेत्ररक्षक, जोपर्यंत चेंडू मात्र फील करतील तोपर्यंत 2 धावा इथे मात्र पूर्ण गेल्या आणि 2 धावने हम्माद आपला मात्र वैयक्तिक स्वतःचं खातं उघडतोय आणि संघाची धावसंख्या पुढे जाईल 2 गडी बाद 7 या आकड्यावर. नफासत के साथ शॉर्ट और वाइड बॉल को किस तरह खेलना चाहिए दिखाते हुए हम्माद. और सबसे बड़ी बात यही होती है कि जब गेंद आपकी आई लाइन के नीचे या आई लाइन के पैरेलल आती है उसको किस तरह खेलना चाहिए, ये हम्माद ने बताया. मेरे ख्याल से इस तरह की बल्लेबाजी पायनियर को अपने विजयी लक्ष्य तक ले जा सकती है, ऐसा मुझे लग रहा है. 7 रन्स फॉर द लॉस ऑफ 2. तर नक्कीच, कारण 2 फलंदाज स्वस्तात इथे मात्र बाद झाल्यानंतर मात्र कुठेतरी ओसामा ज्युनियर आणि हम्माद मात्र अनेकने छोट्या बाकलेपचा वापर करून आपल्या संघाला पूर्णपणे सावरण्याचा प्रयत्न करतायत. इथे मात्र अनेकनी थोडीशी ऑफस्टिकला शफल झाले, तो ऑन साईडला मात्र अनेकनी उडवण्याचा प्रयत्न परंतु टायमिंग बरोबर झाला नाही. चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला मिड विकेटला, थोडीशी मिसफील्ड पाहिली आपण आणि त्यानंतर मिसफील्डच्या जोरावर फलंदाजाने पुन्हा एकदा 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या. पुन्हा एकदा 1 शॉट आहे. 1 रन शॉट दी गई है अंपायर परेश महाजन द्वारा. यानी कि हम्माद को एक चीज ध्यान रखनी है कि अपने बल्ले को ग्राउंड करना होगा. बल्ले को ग्राउंड करे या तो अपने पैर को क्रीज में अगर नहीं ले जाते तो उसका खामियाजा भुगतना पड़ेगा. 2 शॉर्ट रन हुए अब तक और मतलब क्लोज मैच में ये 2 रन भी निर्णायक हो सकते हैं. मी नेहमीच म्हणतोय की राजकारणामध्ये एका मताला, शिक्षणामध्ये एका गुणाला आणि क्रिकेटच्या खेळामध्ये एका धावेला फार महत्त्व असतो. पावलांचा वापर केला परंतु या ठिकाणी थोडासा चेंडू दूर पाहायला मिळाला, पण त्यांचा वाईटचा इशारा. 1 धाव इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली आणि संघाची धावसंख्या मात्र पुढे जात आहे 1 रूपाने 2 गडी बाद 9 धावा. आतापर्यंत पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 1 चौकार नक्कीच पाहिला आपण फलंदाज जुल्फिकरच्या बॅटमधून, परंतु त्यानंतर कुठल्याही फलंदाजाला मात्र ती संधी निर्माण झाली नाही. हा चेंडू मात्र सुरेख आहे, पावलांचा वापर केला परंतु थोडासा साच पडतो या हम्माद खेलपट्टीवर, कारण परफेक्टली पेंडूला मात्र मिडलिंग होत नाहीये. बहुत अच्छा पिचअप करवाया था मेघनाथ ने. मेरे ख्याल से मेघनाथ बल्लेबाज के शरीर के ट्रिगर मूवमेंट को अच्छा पढ़ ले रहे हैं और ये वजह है कि उन्होंने थोड़ा सा गति परिवर्तन करते हुए हम्माद को बिंदी गेंद खेलने पर मजबूर किया था.
आणि जेवढ्या बिंदी चेंडू इथे मात्र खेळतील तेवढा मात्र येणारा फलंदाज तो नक्कीच थोडासा प्रेशर सुद्धा वाढवू शकेल. इथे मात्र डाऊन द ग्राउंड फटका तर खूपच छान चेंडू केला, परंतु उंची जास्त आहे. शत्रक्षे चेंडू खाली जाऊन झेल टिपण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या ठिकाणी झेल टिपला गेला. अतिशय सुंदर झेल, खरोखरच कौतुक करावं तेवढं कमी. अशी पंढरी पंढरी ग अशी पंढरी पंढरी ग विठुरायाची विठुरायाची HK स्टाईल HK स्टाईल विठुरायाची नगरी नगरी ग विठुरायाची. राजा ने वो कैच लिया. राजा ने देखिए लास्ट में जो बेहतरीन शॉट भी लगाया था, और अब राजा पूरे दुनिया को मैसेज दे रहा है, आया है राजा लोगो रे लोगो, और राजा के साथ मैच जीत लो जीत लो. क्या बेहतरीन कैच लिया था. स्ट्रोक जरा भी गलत नहीं था हम्माद का, लेकिन इसी को कहते हैं फील्डिंग. क्रिकेट का मतलब केवल बॉलिंग और बैटिंग नहीं है. फील्डिंग में आप मुकाबला घुमा सकते हैं. हाफ चांस को फुल चांस में कन्वर्ट कर लिया और यहाँ पर एक बड़ा विकेट हासिल करते हुए पावर प्ले के अंदर 9 पर 3 पाइनियर को एक अच्छी पार्टनरशिप की ज़रूरत है. और कहीं ऐसा मुझे लग रहा है कि लेफ्टी का रिप्लेसमेंट लेफ्टी के रूप में अब माजिद बोबरे मैदान में उतरे हैं, जिनको डिकॉक ऑफ भिवंडी कहा जाता है. और डिकॉक को यहाँ पर अब अच्छी बल्लेबाजी करते हुए खेलना होगा. नक्कीच उलट्या दिशेने जाऊन मात्र झेल समाप्त केला. कौतुक करावं लागेल राज्याचं, कारण असं झेल घेण्यासाठी मात्र शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं असतं आणि तेच मात्र त्यांनी करून दाखवलं. आणि शेवटच्या मोमेंटला मात्र आपली सुरक्षित हाताची ओंजल त्याने मात्र उघडली. नवीन फलंदाज माजिद बोबडे तो इनेट नंबर 5. इथे मात्र स्लॉग स्वीप लगावण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये मात्र हवं तसा संपर्क मात्र झाला नाही. आणि भरपूर वेगाने मात्र या ठिकाणी धाव कंप्लीट केली गेली. आता मात्र धावसंख्या तुम्हाला डबल फिगर्समध्ये पाहायला मिळते. 1010 अर्थात 3 गडी बाद 10 धावा तुम्ही पाहू शकाल. फ्लॅटेड डिलिव्हरी आणि जाऊन अगदी फलंदाजला मात्र बीट करणारा हा चेंडू पाहायला मिळाला. बिल्कुल फुलर लेंथ की बॉल थी. ये अलग बात है चैनल के बाहर का कांटेक्ट रहा था, लेकिन उस पर देखिए रन लेना मुनासिब समझा. रन लेने का कोई भी अवसर आए आपको रन लेना चाहिए. धीरूभाई अंबानी बहुत बड़े बिजनेसमैन हैं. उन्होंने एक बार अपनी मीटिंग में कहा था कि मुनाफा करने के लिए आपको कोई इनविटेशन की ज़रूरत नहीं है. क्रिकेट में भी वही है, रन बनाने के लिए कोई आमंत्रण की ज़रूरत नहीं है. मौका है, रन बनाओ, मैच जिताओ. क्या बात आहे. परंतु या ठिकाणी कुठेतरी अधूनमधून मोठा फटका नक्कीच खेळावा लागेल, कारण टार्गेट सुद्धा पाहिलं तर खूप मोठं टार्गेट आहे. इथे मात्र पुन्हा एकदा फुलर लाईन डिलिव्हरी, परंतु या ठिकाणी माजिद बोबडेने पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पुन्हा एकदा संपर्क मात्र झाला नाही. आणि अतिशय सुंदर कामगिरी आहे जय मसोबा पिंपळा संघाची आतापर्यंत 2 षटकापर्यंत पाहायला मिळते. कारण पहिल्या ओव्हरमध्ये धाबा खर्च केल्या होत्या राजन पाटीलने 5, गडी बाद केले होते 2, आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये मेघनाथ मस्के सुद्धा मी कौतुक करेन. त्याने सुद्धा एका षटकाचा स्पेल हाताला 5 धाबा खर्च केल्या, 1 गडी बाद केला. एकूण 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10 धाबा धावफलकावर आणि 3 गडी इथे मात्र आतापर्यंत पॉइंटर स्पॉट भिवंडी संघाने गमावले. तर आपल्याकडे थोडासा वेळ आहे, तर 2 सन्मान आहेत, आपण व्यासपीठावर लगेच ते करून घेणार आहोत. कारण या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल उत्तर शिलपाट्याची प्रसिद्ध उद्योजक आकाशजी पाटील आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. तर हा सन्मान करण्यासाठी मी जगदीश मागे यांना मी विनंती करतोय की आपण पुढे येऊन हा सन्मान करायचा आहे. उत्तर शिलपाट्याचे उद्योजक सन्माननीय आकाश पाटील आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. उबदार माची शाल आणि त्यानंतर आठवणीत राहणारा हा मोमेंट देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत. त्यानंतर पुढील सन्मान आहे सन्माननीय किशोरजी पाटील आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. मी पुन्हा एकदा वैभव मागे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे किशोर पाटील यांचं. ते सुद्धा उत्तर शिवचे प्रसिद्ध उद्योजक आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. धन्यवाद, आपण या ठिकाणी आलात आणि भावी सरपंच म्हणून त्यांच्याकडे पाहायला जातोय. धन्यवाद. तर नॉन पॉवर प्लेचा खेळ आपण आता मात्र या ठिकाणी पाहणार आहोत. गोलंदाज राजन पाटील पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेलमध्ये तुम्ही त्यांना पाहता आणि हा स्पेल सुद्धा मात्र तो वाशरे विलेश कडनं मात्र या ठिकाणी हाताळणार आहे. सामना करेल रायटम ओसामा ज्युनियर. पुन्हा एकदा चांगला चेंडूची फेकी
राजन का अनयूजुअल बॉलिंग एक्शन और उसकी जो पिचिंग है ये बहुत लाजवाब रही है। टेनिस क्रिकेट जो है अमूमन अच्छे टप्पे का क्रिकेट कहा गया है और वो टप्पा राजन पाटिल लगातार निरंतरता के साथ करते आ रहे हैं। चांगली सुरुवात इथे मात्र अजून एक मात्र टॉच नव्हता, परंतु या ठिकाणी संधी निर्माण झाली होती, परंतु त्या संधीचं मात्र सोनं करता आलं नाही। फलंदाजांनी दुसरे धाबेला सुद्धा मात्र प्रयत्न केला आहे, जिथे एकही धाव नव्हती तिथे 2 धाबा मात्र बोनसच्या रूपाने गोलंदाजाने बहाल केल्या आणि या 2 धाबीने आता मात्र धावफलक पुढे निघून जाईल, तो म्हणजे 12 या आकड्यावर। पायनियर के बल्लेबाजों को रनों की तलाश में रहना होगा, बहुत सकारात्मक सोच के साथ खेलना भी होगा। 4 गेंदों में 3 रन की पार्टनरशिप है, रन आएंगे। सबसे बड़ी बात है अपने आप को ये बताते रहना, रन आएंगे, हम नहीं बनाएंगे तो कौन बनाएगा, ये सवाल अपने आप को बार बार याद दिलाने होंगे। राजन पाटील अतिशय जबरदस्त कार्य करत असताना या ठिकाणी मंकी विकेट्स, अशा प्रकारचे विकेट्स तुम्ही मागील IPLच्या स्पर्धेमध्ये पाहिले असेल, ज्यावेळी रविचंद्र अश्विनने तो कारनामा केला आणि या स्पर्धेच्या माध्यमातून तो कारनामा करत असताना राजन पाटील धक्का क्रमांक 4था। सांग सकाळ नामात तुझ्या रमतो कडून आलं तुझा भार नाम खुश तुझा घुमतो हे मुंगटाळ सांग सकाळ नामात तुझ्या रमतो। समय सूचकता, राजन पाटिल अच्छे गेंदबाज तो हैं लेकिन उन्होंने दिमाग का इस्तेमाल किया। माजिद रन बनाने के चक्कर में थोड़ा आगे निकल गए और राजन पाटिल ने वहाँ पर माकड़ी विकेट जिसको कहा जाता है, मांकड़ डिड, एक्चुअली ये जो शब्द है विनू मांकड़ ने जब ऑस्ट्रेलिया में 47-48 में बिल ब्राउन को आउट किया था तो ऑस्ट्रेलियन कमेंटेटर्स को वो बात अच्छी नहीं लगी और उन्होंने कहा मांकड़ डिड और वो शब्द का अपभ्रंश होके हो गया माकड़ी विकेट और ये विकेट यहाँ पर ले ली गई है और इसका बड़ा नुकसान पायनियर स्पोर्ट्स को होता हुआ। नजर हटी आणि दुर्घटना घटी असेच आपण या ठिकाणी विश्लेषण करू शकतो। चांगली विकेटची मात्र या ठिकाणी खुराक मिळाली ती म्हणजे राजन पाटीलला माजिद बोबडेच्या रूपाने। इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडूफेकी, भरपूर खराब फलंदाजी इथे मात्र आपल्याला ओसामाच्या माध्यमातून सुद्धा मात्र पाहायला मिळते, कारण वारंवार फलंदाज ऑफस्टेटला शफल होतोय, ऑन साईडला केल्याचा प्रयत्न करतोय, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये मात्र कुठलाही संपर्क इथे मात्र पाहायला मिळत नाहीये। धावसंख्या स्थिर आपण पाहतोय, 4 गडी बाद 12, अतिशय संत सुरुवात पॉइंटर स्पोर्ट भिवंडी संघाची आणि मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची मात्र फेकी आपल्याला पाहायला मिळते। तो एक और यहाँ पर देखिए विकेटें लगातार गिरने का जो सिलसिला है, सन्माननीय दीनानाथजी पाटील साहेबांचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे। विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन असताना आपण नभायचं आहे। तुमचं धनेश चषक 2022 मध्ये मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो। धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 12 धावा। नवीन फलंदाज ओसामा सिनियर इथे मात्र पुन्हा एकदा गुडघ्यावर बसून फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय, पण तो चेंडू मात्र निघून जातो या डीप स्क्वेअर लेगकडे। हर्षद चौधरीच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली फेकी इथे मात्र पाहायला मिळाली। 1 धाव इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली आणि एका धावेने मात्र संघाची मात्र ठिकाणी धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे 13 धावा। तर थोडंसं करेक्शन आहे, ओसामा ज्युनियर नाही तर त्याच्या जागेवर अकबर हा फलंदाज बॅटिंग करतोय। थोडंसं जे 12 खिलाडू आहे त्यांना विनंती करतो की आपण परफेक्टली नावं आमच्यापर्यंत पोहोचवायची आहेत। तो हमारे बीच गोरी फॉर्म सेंटर के ओनर
महबूब गोरी साहब, इनका शुभागमन हुआ है, आपका हार्दिक स्वागत है, सुस्वागतम। 13 धावा फलकावर, 14 धावा फलकावर. इथे मात्र अजून एक चांगला चेंडूची फेकी, लोअर फुटला चेंडू, परंतु या ठिकाणी ऑफ साईडला मात्र चांगला ड्राईव्ह पाहिला मध्ये स्ट्राईक कव्हरच्या दिशेने चांगला क्षेत्रक्षण पाहायला मिळालं आणि शेवटच्या चेंडूवर 2 धावा इथे मात्र फलंदाजाने पूर्ण केल्या. तर टार्गेट आहे 70 धाबांचा आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 4 गडी बाद 16 धावा, म्हणजे येणारे 18 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही आपण जर विचार केला तर 44 धाब्यांची गरज. तर हे धाबा कशा रीतीने पूर्ण होतील की अशाच प्रकारची गोलंदाजी होईल तर आपण पुढील 3 षटकामध्ये ऐकूया आमचे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ इंडिया अर्थात हरीश पांड्या सर यांच्या स्वर मधुर वाणीतून. शुक्रिया योगेश जी. राजन पाटिल 2 ओवर 11 रन 2 विकेट. अकबर 8 बॉल 7, फाइक 0 पर 4 विकेटें जल्दी गिरी हैं, लेकिन अभी 3 ओवर का खेल बाकी है और ये क्रिकेट की खूबसूरती है. दोस्तों आप देख रहे हैं ओम साई स्पोर्ट्स वाशेरे आयोजित धनेश चषक 2022. इस प्रतियोगिता के आयोजक है पांडुरंग धर्मा पाटिल, ओम साई वाराई अध्यक्ष, विश्वास अनंता पाटिल एक्स सरपंच वाशेरे और वाशेरे ग्रामस्थ, इनका विशेष आभार. ये आप देख रहे हैं पांडुरंग धर्मा पाटिल जी और उनके साथ में धनेश और प्रिंस. धनेश के नाम पे ये चषक का आयोजन किया गया और धनेश एंजॉय करता हुआ मैच अपने पापा के साथ. हम आभारी हमारे टी शर्ट के स्पॉन्सर रघुनाथ पाटिल एक्स सरपंच कुकसे शिवसेना विभाग प्रमुख. टी शर्ट के हमारे अन्य स्पॉन्सर है भरत जी पाटिल एक्स सरपंच कुकसे भारतीय जनता पार्टी लीडर. टी शर्ट के हमारे अन्य स्पॉन्सर है रविंद्र धर्मा पाटिल, प्रकाश राजन पाटिल और आनंद धर्मा पाटिल. सिटी क्रिकेट में BC4 फॉर्मेट में पहले इनाम के स्पॉन्सर है ईगल ग्रुप पड़गा, इनका विशेष आभार. द्वितीय पुरस्कार BC4 सिटी ओपन क्रिकेट मनोहर भोईरपाड़ा कुकसे, इनका विशेष आभार. ग्रामीण ओपन में पहला इनाम पुरस्कृत किया है नामदेव पाटिल खांडवड़ एक्स सभापति पंचायत समिति. दूसरा इनाम स्पॉन्सर किया है मगन कालेकर और गोरख पाटिल जी. तमाम जो सम्मान चिन्ह आप देख रहे हैं उसके स्पॉन्सर है रामचंद्र भाऊराव मागे और विनोद गणेश शेलार, NCP माताडी कामगार संघटना भिवंडी. थ्री ओवर 16 for 4. स्कोर 17 हुआ है वाइड का और अब स्कोर को रिकंसाइल किया गया. प्रिंस मूवीज पर इसका लाइव टेलीकास्ट. शिवदास लेफ्ट आर्म ओवर. इस बार क्या खूबसूरत तरीके में उस गेंद को घुमा दिया था, लेकिन यह कैच हो गए और जब जब आसमान में गेंद ने जाने की कोशिश की है तब तब वो कैच होकर वापस लौटी है. 5वां विकेट. स्विच इट लगाने का प्रयास था लेकिन एक आसान कैच. और देखिए कैचेस दुधिया रोशनी में हो रहे हैं, उसकी मतलब यह है कि मैदान पे लाइट बहुत अच्छी है. नक्कीच आपण जर पाहू शकाल तर मैदानाच्या पूर्ण अवतीभोवती तुम्हाला या ठिकाणी फ्लडलाईट्स ऑन पाहायला मिळतात आणि नक्कीच रुपेश पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी फ्लडलाईट्स प्राप्त झालेले आहे. नए बल्लेबाज है रसम. दोस्तों आप लोगों के लिए एक विशेष आकर्षण है, रायगढ़ ठाणा के बीच का नुमाइशी मुकाबला कल रहेगा रात के 8 बजे. स्कोर 17 पे 5. सुभाष धुमाल, ये वो स्कोर है, आप तो स्टैटिस्टिक्स फॉलो करते हैं. 1983 के विश्व कप में यही वो स्कोर था जब मुकद्दर बदला था हिंदुस्तान का कपिल देव ने. यहां पर पायनियर का मुस्तकबिल बदलने के लिए तैयार है फाइक अंसारी. 0 पर रसम है. 0 पर रसम को खानी होगी कसम कि फाइक का मैं साथ दूंगा और पायनियर को जिताने की पूरी करूंगा रसम. आइए देखते हैं रसम की कसम पूरी होगी और फाइक उसकी बल्लेबाजी को क्या लोग लाइक करेंगे. शिवदास इस बार वाइड बॉल दायरे के बाहर. अंबर परेश महाजन इन्होंने दिया 18 पे 5. 18 for 5. 6 ओवर के मुकाबले हैं. धनेश कप 2022. इस बार सबमरीन बॉल नीचे रही, थोड़ा बाहर की जानिब भी कटी. फाइक अभी भी देखिए अपनी वही मुद्रा में है, लेकिन अंपायर की नजरों में वो प्लेएबल बॉल थी.
BC4 की यही खास बात है, BC4 के डेजिग्नेटेड अंपायर्स, BC4 का फॉर्मेट। इस बार फाइक ने ओवर पिच बॉल दिया और रॉकेट की तरह आसमान में उठा दिया, लेकिन अब देखिए यहां पर एक और कैच और फाइक अंसारी की पारी पर पूर्ण विराम। कुणाल मात्रे ने ये कैच लिया, क्या कहेंगे योगेश? बहुत जबरदस्त कैच लिया कुणाल मात्रे ने। जय मसोबा पिंपलास, जिसने दिखाया अपना क्रिकेट में क्लास, वो है पिंपलास। 18 पे 6, लेकिन अभी भी परिस्थितियां बदल सकती है। रसम का साथ निभाने अब नए बैटर पहुंच चुके हैं। अजहर 18 for 6, 15 गेंदे 52 रन। शिवदास की एक गेंद इस बार बैकफुट पर गई, इन फ्रंट ऑफ द स्क्वायर खेला है, 1 रन पूरा किया और दूसरा भी पूरा कर लिया। मौका मिलते ही दूसरे की तलाश में थे, पूरा किया। स्कोर आगे बढ़ता हुआ 6 विकेट के नुकसान पर 20 रन। आज के हमारे शेड्यूल का ये दूसरा मुकाबला चल रहा है। आज कल एक नुमाइशी मुकाबला भी आपके सामने रहेगा, थाना रायगढ़, रात के 8 बजे। इस बार फुलर लेंथ, लेकिन लाइन ने धोखा दिया, वाइड बॉल। शिवदास की लय थोड़ी सी बिगड़ती हुई, हालांकि 4 रन देकर 2 विकेटें जरूर हासिल की है शिवदास ने, लेकिन लाइन और लेंथ की निरंतरता ये रखनी होगी, क्योंकि 21 में 6 एक्स्ट्रा है, 2 बाय 4 वाइड, 30% रन अतिरिक्त है। इस बार अप एंड अबोव कवर पॉइंट और गैप में खेला गया स्ट्रोक, ये लगा बेहतरीन चौका। क्या खूबसूरत टाइमिंग थी वहां पर बल्लेबाज की, और रसम ने वहां पर जीत की रस्म निभाने की शुरुआत कर दी है। एन वक्त पर देखिए गेंद के टप्पा खाने का इंतजार किया और प्लेस कर दिया। इस तरह के स्ट्रोक्स वाकई में दिलकश होते हैं। 21 पर 6, पायनियर अपना रिकवरी की तरफ आगे बढ़ रही है। अब इस बार थोड़ा सा ज्यादा साहस कर लेने का प्रयास था। ओवर मुकम्मल होता हुआ 4 ओवर 25 रन, 6 विकेट। रसम 3 बॉल 6, अजहर अंसारी 0 पर, शिवदास 1 ओवर 9 रन 2 विकेट। अब 12 गेंदे 45 रन, 12 चेंडू 45 धावा। करंट रन रेट 6.25, रिकॉर्ड रन रेट अब ऊपर जा रहा है। प्रिंस मूवीज की ये पेशकश। अगले मुकाबले में आप देखेंगे मायरा स्पोर्ट्स और महिंद्रा स्पोर्ट्स। हमीदुज़्ज़मा अंसारी साहब की टीम है माहिरा स्पोर्ट्स, और महिंद्रा स्पोर्ट्स संजय भाई मात्रे लायन ऑफ भिवंडी और श्री रुपेश दादा मात्रे महिंद्रा कल्याणकारी संस्था, जो समाज सेवा का बहुत उम्दा काम कर रही है, वो टीम है महिंद्रा स्पोर्ट्स। अजहर तैयार होते हुए, एक अच्छी हाइट है अजहर के पास, और सामना करेंगे नए ओवर में। मेघनाथ मस्के MM। मेघनाथ मस्के ने, आइए देखते हैं अपने पहले ओवर में मेघनाथ मस्के ने 1 ओवर में 5 रन देकर 1 विकेट, और वो भी पावर प्ले का ओवर। और मेघनाथ मस्के ने जो हिसाब से गेंदबाजी की थी, वाकई में उनके लिए दूसरा ओवर बनता है। हमारे इस मैच के अंपायर है बॉलर एंड पर फारूक बर्डी और स्ट्राइकर एंड पर परेश महाजन। हमारे अन्य 2 अंपायर है शकील कोटी और गोकुल पाटिल। चारों BC4 पैनल के अंपायर्स हैं। बहुत बढ़िया गेंद, गति परिवर्तन किया था। एन वक्त पर अजहर को अपने स्ट्रोक को चेक करना पड़ा था। गेंदबाजी एक साधना है, आपको लगातार घंटों प्रैक्टिस करनी पड़ती है। क्रिकेट बल्लेबाजों का खेल है।
5 खराब बॉल खेलने के बाद एक बॉल पर वो 6 मार के काम वसूल कर सकता है, लेकिन गेंदबाज के लिए गलतियों का अवकाश बहुत कम रहेगा। मार्जिन ऑफ एरर वुड बी मिनिमम 26 for 6। वाइड बॉल 27 पर 6। फारूक बर्डी का ये माइकल जैक्सन स्टेप, धीरे धीरे अपने हाथों को खोलते हैं। राघव जुयाल, शामक दावर अगर देखेंगे तो फारूक भाई के पास सीखने आ जाएंगे, भाई हमें सिखाओ। 27 for 6। फुल टॉस बॉल दी और बिल्कुल जोन में आती हुई, लेकिन इस बार भी एक आसान सा कैच कुणाल मात्रे के हाथों में। और रसम ने स्ट्रोक बहुत बढ़िया खेला था। लोअर फुल टॉस पर विकेट जा रही है पायनियर की। ये विकेट गिरता हुआ कुल मिलाकर 7वां 7th विकेट। सात विकेट गिरी। आप देखिए मॉनिटर पर हमारे विवेक शेलार, क्या हेयर स्टाइल है विवेक शेलार की, माशाअल्लाह। और उनके साथ में हमारी काबिल दोस्त रेशमा मयेकर। वाकई में विवेक शेलार, आपकी जुल्फों की तारीफ करनी होगी। ये रेशमी जुल्फे, ये शरबती आंखें, इन्हें देखकर जी रहे पूरे भिवंडीकर। इस बार स्वीप कर दिया बहुत ही खूबसूरत अंदाज में। इस तरह के शॉट देखे जाजिबुल नजर, जैसे सिद्दीक भाई बताते हैं, आंखों में जज्ब होने वाला ये स्ट्रोक और 4 रन। भिवंडी शहराची शान, गणेश चषक हाय महान। खूबसूरत स्वीप शॉट और स्कोर आगे बढ़ता हुआ 31 for 7। अजहर अंसारी 3 बॉल 5। इस बार लय बिगड़ती हुई मेघनाथ की वाइड बॉल और अंपायर फारूक बर्डी का वो स्टेप। कभी कभी मैं सोचता हूं फारूक भाई के इस स्टेप पर अगर डीजे डेंजरस जो एल्बम है माइकल जैक्सन का, उसका गाना बजाए तो कैसा लगेगा। बहुत जबरदस्त इफेक्ट आ सकता है। डेंजरस 32 for 7। माइकल जैक्सन एमजे क्रीज के कोने से इस बार टपा खाते ही हरकत ली, हरकत में ही बरकत, और ये लगा चौका। बहुत बढ़िया स्वाइप किया था। देखिए अजहर अंसारी अब गेंद को अच्छा पढ़ रहे हैं और ये 4 रन। क्या बात है, क्रीज में बिल्कुल डीप जाकर खेला था, क्रीज की गहराई का इस्तेमाल करते हुए। अब 7 गेंदे 34 रन। ये गेंद बहुत इंपॉर्टेंट है। क्या इसमें अजहर अंसारी कोई बड़ा स्ट्रोक लगाएंगे या फिर वो 1 रन लेकर स्ट्राइक अपने पास रखेंगे या 2 रन लेंगे, ये सारे सवाल जो है गुलदस्ते में बंद। मेघनाथ ने अब तक 15 रन देकर 2 विकेटें ली है। इस ओवर में 2 चौके आए, 1 विकेट गिरा है। और यहां पर ओवर पूरा करते हुए अंपायर फारूक बर्डी, देखिए ऑफ कटर गेंद नीचे रही, गोज अंडर बॉल। 6 गेंदे 34 रन। और योगेश देखिए पहले बैटिंग करते हुए 6 बॉल में 6 6 लगाना, चेस करते वक्त 6 बॉल में 6 6 लगाना, टीम की स्थिति, सारी चीजें जो है थोड़े मुश्किल दौर से इस वक्त जाते हुए दूसरी पारी में पायनियर। 6 गेंदे 34 रन। लेकिन ये क्रिकेट है, यहां कुछ भी हो सकता है। कार्लोस ब्रैथवेट ने वो जो 4 6 लगाए ईडन गार्डन्स मैदान पर, और
बेन स्टोक्स के सामने। और जब बेटी पैदा हुई तो उसका नाम रखा ईडन रोज। ये रोज मतलब गुलाब, मेरी बेटी गुलाब जैसी है, और ईडन गार्डन्स का ईडन आगे लगा दिया। तो मेरे ख्याल से कोई भी चीज मुश्किल नहीं है। अगर कार्लोस ब्रेथवेट कर सकता है तो पायनियर का बल्लेबाज भी कर सकता है। नए बैटर है उसामा, 36 for 7, करंट रन रेट 7.20, 6 balls 34। आखिरी ओवर करेंगे मिलिंद। जय मसोबा पिंपलास के लिए मैच जीतना पायनियर के बनिस्बत थोड़ा आसान रहेगा, क्योंकि उन्हें केवल 2 अच्छी गेंदें करनी है, और इसीलिए पहली 3 गेंदें बहुत मायने रखेगी बॉलर और बैटर दोनों के लिए। इस बार बहुत अच्छा टेक ऑफ मिलिंद का, बिल्कुल सीधी सटीक गेंदबाजी। आखिरी ओवर में इस तरह की गेंदें ये वाकई में टीम के लिए कारगर साबित हो रही है। बहुत अच्छा गैदर किया गया था विकेटों के पीछे। 5 गेंदें 34 रन, 5 balls 34। इस बार भी हिटिंग द रिप केज जिसको कहा जाता है, अतड़ियों की ऊंचाई तक आती हुई गेंद। उसामा अपरकट लगाने का प्रयास करते हुए लेकिन कामयाब नहीं हो पाए। 4 गेंदें 34 रन। जय मसोबा पिंपलास बनाम पायनियर स्पोर्ट्स, आप ये मुकाबला देख रहे हैं इस वक्त धनेश चषक 2022 में, आज की शाम का दूसरा मुकाबला। इस बार बल्ले को पंच करते हुए खेल दिया, कवर बाउंड्री के बाहर लगने वाला एक दिलकश चौका। हो नंबर 1 पांडुरंग पाटील, विश्वास पाटील न केलंय आयोजन आता धनेश चषक आहे हो नंबर 1 साऱ्या खेळाडूंचा। 36 for 7, अब ये 40 for 7 हो गया। 3 बॉल 30, ये बड़ा फर्क रहा। पायनियर ने जो स्ट्रोक्स आसमान में खेले सारे कैचेस कन्वर्ट किए गए, ये अच्छी बात है। हमने राजा को कैच करते हुए देखा, कुणाल को कैच करते हुए देखा, मतलब जो कैचेस आए वो लिए गए। जब आप लेते हैं कैच तभी तो जीतते हैं मैच। 40 for 7। अजहर अंसारी 5 बॉल 9, उसामा 3 बॉल 4, मिलिंद 3 गेंदें 4 रन। इस बार फिर से बहुत ही बेहतरीन अंदाज में खेला था, उन्नत होकर उस गेंद को खेला था डीप कवर की तरफ उसामा ने। स्कोर आगे बढ़ता हुआ 41 for 7, 2 गेंदें 29 रन, 2 चेंडू 29 धावा। इस बार मौका आया और देखिए अजहर रन बनाने का कोई मौका नहीं चुके, और ये लगा गगनचुंबी छक्का, अफलातुन टाइमिंग। ठाणे भिवंडी शहराची शान, धनेश चषक हाय महान। 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 47 for 7। अजहर अंसारी मन में कह रहे होंगे काश मुझे 3 गेंदें और मिलती। क्या खुददारी के साथ खिलाया आज अजहर अंसारी ने। 6 बॉल 15। इस बार भी तेज तर्रार तीखा तेवर गेंद का देखना होगा। बाई के रूप में आते हुए 4, और यहां पर पायनियर 50 पूरे करते हुए अब पहुंची 51 पर 7। और 51 for 7, और इसके साथ ही ये मुकाबले को जीत लिया है 18 रनों से
जय मसोबा पिंपलास टीम ने, पिंपलास अभिनंदन आपका। पाइनियर के लिए अजहर अंसारी ने वाकई में बहुत अच्छी पारी खेली और अजहर अंसारी की उस पारी को अजहर खुद भी याद रखेंगे और पाइनियर भी याद रखेगा। विपरीत परिस्थितियों में आकर खेली गई एक बेहतरीन पारी और इसके साथ ही आइए अब मैन ऑफ द मैच की तरफ रुख करते हैं और मैन ऑफ द मैच खिलाड़ी है कुणाल मात्रे। 7 गेंदे 25 नाबाद जिसमें 3 6 लगाए और बेहतरीन कैच भी लिए, रन भी रोके। कुणाल मात्रे मैन ऑफ द मैच। ओम साई वाशेरे आयोजित धनेश चषक 2022 दुसरा सामना संपलेला आहे आणि सामन्याचा सामनावीर म्हणजेच हिरो ठरलेला आहे कुणाल मात्रे। विनंती असेल धावत पळत जोरात यायचं आहे स्टेजवरती। व्हेरी वॉर्म वेलकम कुणाल। कुकसे गावचे उद्योजक माननीय श्री कल्पेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सर्वात आधी केक देणार आहोत। केक क्राउन स्पॉन्सर बाय प्रशांत गोराडकर। बघा जर केक क्राउन वाले आम्हाला आमचा आवाज ऐकत असतील तर आमच्यासाठी सुद्धा नेक्स्ट मॅच मध्ये केक यायला पाहिजे। त्यानंतर धनेश पाटील द प्रिन्स ऑफ भिवंडी धनेश पाटील यांच्याकडून हे मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि त्यानंतर प्रिन्स पाटील यांच्याकडूनच मॅन ऑफ द मॅचचं हे हॅम्पर गिफ्ट हॅम्पर जे दक्ष पाटील यांच्याकडून सुद्धा हे मॅन ऑफ द मॅचचं गिफ्ट हॅम्पर आहे। मी त्यानंतर सगळ्या स्पॉन्सर्सची नावं वाचून दाखवेन कोणी कोणी स्पॉन्सर्स केलं आहे आम्हाला। आणि माननीय श्री यतीशजी शेलार यांच्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅचचं गिफ्ट हॅम्पर आणि ध्रुव बाळ पाटील यांच्याकडून यांच्या शुभ हस्ते हे गिफ्ट हॅम्पर। सलमान जी अंसारी आपके शुभ हाथों से थैंक यू सो मच। आणि त्यानंतर ए स्पोर्ट्सचे जाफरबाई यांनी जे स्पॉन्सर केलेली बॅग आहे ध्रुवबाळ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पाहिली। कुणाल तुला रिक्वेस्ट असेल की सगळे गिफ्ट हॅम्पर्स जे आहेत ते बॅग्समध्ये टाकायचे आहेत। तोपर्यंत मी मॅन ऑफ द मॅच ज्यांनी स्पॉन्सर केलं त्यांचं नाव सांगू इच्छिते। माननीय श्री किशोर भारत मागे उपाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा ठाणे जिल्हा ग्रामीण त्यांच्या कडून ही जी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण पाहिली ती स्पॉन्सर केलेली आहे। त्यानंतर गिफ्ट हॅम्पर्स जे आहेत ते स्पॉन्सर केलेले आहेत एकनाथ शंकरजी शेलार माननीय माजी उपसरपंच वाशेरे सुभाष पांडुरंग भागरे उद्योगपती मुठवळ अभय पाटील कुकसे आणि जे केक आपण पाहिलं स्वीट बॉक्स केक दी केक क्राउन प्रशांत गोराडकर। त्यानंतर आपण पाहू शकता कुणालने मस्त बॅग घातलेली आहे। कुणाल तू दाखवू शकतोस बॅग ए स्पोर्ट्सची ही बॅग आहे। येस एकदम कम्फर्टेबल बॅग आणि कसं वाटतंय बॅग खांद्यावर घालून? नक्कीच पहिले पण घातलेले सीझन टूर करायला जातो तेव्हा पण। किती कम्फर्टेबल असते ही बॅग? बॅग कम्फर्टेबल आहे पूर्ण किट याच्यात बसतो मग न्यायला काही त्रास नाही होत। आणि क्वालिटी बोलायला गेलं तर क्वालिटी कशी आहे बॅगची? नक्कीच चांगली क्वालिटी आहे। ठीक आहे आपल्या सोबत आहे कुणाल मात्रे। अपना टाइम आएगा बल्ला लेके आया है रन्स मार के जाएगा असं वाटत होतं एका टायमाला की थोडे कमी रन्स होणार आहेत पण पहिल्या ओव्हरनंतर थोडीशी खेळी हळूहळू चालली होती पण त्यानंतर तू आलास आणि खेळलास आणि खूप चांगला स्कोर दाखवलास। काय सांगायचं त्याबद्दल? नक्कीच आमचा टार्गेट होता 70 रन मारायचे आहेत नंतर लाईटमध्ये त्यांना खेळायला लागेल त्यामुळे त्यांना डिफिकल्ट होईल। 70 रन आम्ही अचीव केले त्यानंतर आमच्या बॉलरांनी रन पण डिपेंड केले। म्हणजे जे मनामध्ये होतं डोक्यामध्ये होतं ते पूर्ण करण्यामध्ये यशस्वी ठरलेलं आहेस। काय सांगशील धनेश चषक 2022 बद्दल? बघा आजचा पहिला दिवस आहे आणि तुमची सेकंड मॅच होती आयोजन कसं आहे काय काय सांगशील?
नक्कीच मागच्या वेळेस खेळलेलो होतो तेव्हा पण आम्ही फायनल मारली होती RD टुर्नामेंट करणं. तर मागच्या वेळेस डे केलेलो, यावर्षी नाईट खेळलो, खूपच आनंद वाटतो. क्या बात आहे. थँक्यू सो मच कुणाल अँड ऑल द व्हेरी बेस्ट फॉर युअर फ्युचर मॅचेस. आणि केक आमच्यासोबत तुला शेअर करायचा आहे. सो हा होता कुणाल म्हात्रे आपल्यासोबत, जो सामन्याचा सामनावीर ठरलेला आहे. त्यानंतर पुन्हा वळणार आहोत आपल्या ऑन गोईंग मॅचकडे, जिथे सिद्दीक भाबे अँड हरीश पंड्या सर आपली वाट बघतायत कॉमेंट्री बॉक्सकडे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद